104वा आमचा जनसंवादचा उपक्रम या ठिकाणी झाला आणि नेहमीप्रमाणे ठिकठिकाणाहून निरनिराळ्या समस्या घेऊन आपले नागरिक आले होते. त्याच्यातले एक 2-3 महत्त्वाचे विषय की जे सातत्याने अनेक ठिकाणी अनेक लोकांना भेडसावत असतात. त्याच्यातला महत्त्वाचा माझ्याकडे 500 लोकांच्या सहीने या ठिकाणी लोकउपन म्हणून सोसायटी आहे, फार मोठी सोसायटी आहे आणि आजूबाजूला देखील भरपूर सोसायटी आहे. यांनी निवेदन दिलं आहे की आता आम्हाला गेटच्या बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे, एवढं त्या ठिकाणी हातगाड्या आणि फेरीवाले बसतात आणि त्याच्यामुळे आम्ही प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यांशी त्यांच्यासमोरच माझी चर्चा झाली आणि त्यांना आम्ही ठोकून सांगितलेलं आहे की तुमच्याकडनं जमत नसेल तर मग आमची टीम घेऊन आम्हाला उतरायला लागेल आणि त्या ठिकाणी त्यांना हटवायला लागेल. कारण की सामान्य नागरिकांची सुरक्षा सुविधा ही आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या ठिकाणी याच्यामध्ये अनेक माफिया आहेत, अनेक हप्तेबाजी आहे, करोडो रुपयाची हप्तेबाजी या ठिकाणी या माध्यमातून चालते आणि त्याच्यामुळे ठिकाणचे देखील या ठिकाणी येऊन बसतात आणि आत्ताच गावदेवीचं उदाहरण झालेलं आहे. तर या हातगाड्या जर त्या ठिकाणी स्टोव गॅस घेऊन बसले उद्या आगीचा भडका उडाला तर त्या सोसायटीपर्यंत तो भडका जो आहे तो पोचेल आणि त्याच्यामुळे हे तातडीने त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. दुसरा अडचणीचा विषय, प्रतापटाकीच्या जवळजवळ 5 सोसायटी आहेत, त्यांचा खाजगी रस्ता आहे. त्या खाजगी रस्ता त्यांचा असून देखील त्यांना कुठली अँब्युलन्स नेता येत नाही, एवढं त्या ठिकाणी अतिक्रमण आहे, वाहनांचं आहे. याच्यावर तोडगा म्हणजे महापालिकेचे एक टीम, ट्रॅफिकची टीम यांनी त्या ठिकाणी सातत्याने कारवाई करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी गर्दुल्ले देखील बसतात. त्या ठिकाणी कुठे छेडछाड झाली की नंतर आम्ही धावपळ करणार होता. कुठलं पण काही घटना घडायच्या आधी हे काम केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे पोलीस निरीक्षकांना देखील या माध्यमातून मी सांगितलं आहे आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी नागरिकांनी देखील आता पुढच्या काळामध्ये जागरूक नागरिकांच्या पण टोळ्या लागतील आणि त्यांना देखील हे पाठपुरावा करायला लागेल. अशा पद्धतीने ही अधिकारी मंडळी जी आहे ते ढिसाळ आणि बेजबाबदार काम करत आहेत. बाकी छोटे छोटे विषय जे असतात, अनेक कंपनीचे कामगारांचे विषय आहेत. मोफतलाल कंपनीचा जो लढा आम्ही यशस्वी केला त्याचा पुढचा पार्ट फक्त राहिलेला आहे, तर तो देखील तिथले कामगार देखील आले. 28 वर्ष त्यांची थकबाकी मिळालेली नाही, परंतु त्या ठिकाणची जागा जी आहे ती विक्रीसाठी निघालेली आहे. ती रक्कम आल्यानंतर 28-30 वर्षानंतरचा लढा हा फायनली यशस्वी होईल, परंतु तोपर्यंत हा लढा जो आहे तो चालू ठेवायला लागेल. निरनिराळ्या विकास कामाकरता देखील रेल्वे लगतची जमीन जी आहे तर तिथली अख्खी 50 कुटुंबाची चालच्या चाल बिल्डिंग त्या ठिकाणी पाडायला लागणार आहे आणि त्यांचं देखील पुनर्वसन करायला लागणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही रेल्वेचे अधिकारी, महापालिकेचे, शहर विकासचे अधिकारी आणि या बांधल चालचे प्रतिनिधी यांची मिटिंग घेऊन त्यांचं पुनर्वसन नेमकं कसं करणार, कशा पद्धतीने करणार याची ठोस अशा प्रकारचं नियोजन घेण्याचं आम्ही ठरवलं आणि त्यामुळे विविध विषय आणि काही वैयक्तिक, काही सामूहिक अशा प्रकारचे विषय जे आहेत त्या आज देखील जनसंवाद कार्यक्रमामध्ये झाले आणि पुढच्या काळामध्ये जे न्याय आहे ते सोडवण्याचा आम्ही निश्चितपणे पाठपुरावा करतो. हाय खुशी. हाय निकिता, तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा है मैं कौन सा कोर्स लूँ. खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है. ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है. सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग. हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम. क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स. और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की. वाओ, साउंड्स लाइक अ प्लान. हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है. एडमिशंस ओपन. लिमिटेड सीट्स.
फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute।